नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आज आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकांपैकी थकवा आणि कंटाळा या दोन घटकांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण जे काही गेले 3-4 व्हिडिओ पाहिले की ज्याच्या माध्यमातून आपण अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अतिशय सविस्तर अभ्यास करत आहोत, त्याच्यापैकी अध्ययनावर परिणाम करणारे जे काही आंतरिक घटक आहेत त्या आंतरिक घटकांपैकी शेवटचे जे दोन घटक आहेत थकवा आणि कंटाळा, या दोन आंतरिक थकवा आणि कंटाळा या घटकांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर थकवा आणि कंटाळा ह्या ज्या काही भावना आहेत आपल्या, किंवा थकवा येणं किंवा कंटाळा येणं ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया घडल्यामुळं किंवा थकवा आणि कंटाळा आल्यामुळं त्याचा विपरीत परिणाम अध्ययनावर होत असतो। म्हणजे आपलं अध्ययन जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर थकवा आणि कंटाळा आपल्याला आला नाही पाहिजे, कारण थकवा आणि कंटाळा जर आला तर मग अध्ययनामधली आपली अभिरुची कमी होते, अध्ययनावरचं आपलं अवधान लक्ष जे आहे हे लक्ष विचलित होतं आणि त्यामुळं त्याचा वाईट परिणाम अध्ययनावर घडून येतो। म्हणून अध्ययन जर चांगलं व्हायचं असेल तर थकवा आणि कंटाळा येऊ नये यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे। तर हे थकवा म्हणजे काय किंवा कंटाळा म्हणजे काय हे आता आपण बघूया। तर थकवा आणि कंटाळा ह्या दोन्ही संकल्पना जवळपास आपण सारख्याच अर्थानं वापरत असतो, मात्र त्याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे। तो फरक नेमका काय आहे ते आता आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। थकवा म्हणजे काय, तर थकवा म्हणजे शरीर किंवा मन यांच्या क्षमतेमध्ये कमतरता येणं। थकवा म्हणजे शरीर किंवा मन जे आहे या दोघांच्या कार्यक्षमतेमध्ये काय होतं, कमतरता येते आणि अशी स्थिती निर्माण होते की ज्याच्यामध्ये व्यक्ती काम करू शकत नाही किंवा कमी काम करते। म्हणजे काय होतं, शरीर किंवा मन काय होतं यांच्या क्षमतेमध्ये कमतरता येते आणि अशी स्थिती निर्माण होते की ज्या स्थितीमध्ये व्यक्ती काम करू शकत नाही किंवा कमी काम करते। म्हणजेच थोडक्यात काय, शरीराची क्षमता कमी होते, शरीराची क्षमता कमी झाल्यामुळं व्यक्तीला काम करू वाटत नाही किंवा कमी काम करते। अशा पद्धतीनं जेव्हा प्रक्रिया घडते तेव्हा त्या प्रक्रियेला आपण थकवा असं म्हणतो। हेपनर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्यानं या ठिकाणी या थकव्याची व्याख्या देण्याचं काम केलं बघा, की योग्य रीतीने काम करण्याची आपल्या अवयवांची कमी झालेली क्षमता म्हणजे थकवा होय। म्हणजे एखादं काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं करत असतो, परंतु ही काम करण्याची आपली अवयवांची जी क्षमता आहे ही कमी झाली की ती जी भावना आहे तिला थकव्याची भावना असं म्हटलं जातं। म्हणजे त्याला थकवा किंवा थकव्याची भावना असं म्हटलं जातं। म्हणजेच काय की काम करण्याच्या क्षमतेतील घट किंवा कपात म्हणजे थकवा असं थोडक्यात आपण म्हणू शकतो। म्हणजे काम करण्याच्या क्षमतेमध्ये घट होणं, कमतरता येणं, कपात होणं म्हणजे थकवा। कारण आपण सतत काहीतरी काम करत राहिलो, सातत्यानं अखंडपणे तासनतास एकच काम करत राहिलो तर स्वाभाविकच व्यक्तीला शारीरिक थकवा जो आहे तो शारीरिक थकवा जाणवत असतो। कारण पूर्ण क्षमतेने बराच वेळ काम करत राहिल्यास व्यक्तीची काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी होते आणि त्याला काय होतं, दमल्यासारखं वाटतं। भरपूर काम केलं आहे आता आणि त्यामुळं दमल्यासारखं वाटतं आणि काम करण्याची क्षमता जी आहे त्याची ती क्षमता कमी होते। त्या प्रक्रियेला आपण थकवा असं म्हणतो। म्हणजे शारीरिक किंवा शरीर थकल्यामुळं, मन थकल्यामुळं आणि शरीर आणि मनाच्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये कमतरता आल्यामुळं थकव्याची जी भावना आहे ही थकव्याची भावना निर्माण होते। आता हा जो थकवा आहे या थकव्याचे साधारणपणे 4 प्रकार पाडले जातात। म्हणजे थकव्याचे एकूण 4 प्रकार आहेत। एक पहिला प्रकार आहे मानसिक थकवा, दुसरा आहे शारीरिक थकवा, तिसरा आहे मज्जातंतुविषयक थकवा आणि चौथा आहे कंटाळा। म्हणजे त्याला आपण कंटाळा म्हणतो। तर मानसिक थकवा, शारीरिक थकवा, मज्जातंतुविषयक थकवा आणि कंटाळा हे 4 प्रमुख प्रकार या थकव्याचे असलेले आपल्याला दिसून येतील। तर हे प्रकार नेमके काय आहे, त्याचा अर्थ नेमका काय आहे, तर पहिला आहे बघा मानसिक थकवा। म्हणजे मानसिक थकवा जो आहे त्याच्या अर्थावरून, शब्दावरूनच आपल्याला त्याचा अर्थ कळतो की मानसिक म्हणजे एखादं
काम आपण फार काम केल्यानंतर मानसिक ताण आणि तणाव आपल्या मनावर निर्माण होतो. म्हणजे मानसिक ताणतणाव आपल्या मनावर जर निर्माण झाला किंवा कुठल्याही प्रकारचं बौद्धिक कार्य की ज्याच्यामध्ये आपली बुद्धिमत्ता फार खर्ची पडणार आहे, अशा प्रकारचं बौद्धिक कार्य आपण जर सातत्यानं अखंडपणे करत राहिलो, फार काळ जर करत राहिलो, तर त्याच्यामुळं आपल्याला मानसिक थकवा येतो किंवा मनावर एक प्रकारचा ताणतणाव निर्माण झाला की त्याच्यामुळं काय होतं की मनाची काम करण्याची क्षमता कमी होते आणि परिणामी मानसिक थकवा जो आहे तो मानसिक थकवा जाणवतो. आणि या मानसिक थकव्यामध्ये काय होतं, मन थकतं किंवा मनाची काम करण्याची कार्य करण्याची क्षमता कमी होते. म्हणजे एखादं बौद्धिक कार्य आपण फार काळ करत राहिलो किंवा मनावर एक प्रकारचा ताणतणाव जर निर्माण झाला तर हा मानसिक थकवा जो आहे हा मानसिक थकवा निर्माण होतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे शारीरिक थकवा. शारीरिक थकवा, आता हा शारीरिक थकवा जो आहे परत त्याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे बघा. शारीरिक थकवा म्हणजे कुठल्याही प्रकारचं शरीर श्रमाचं काम जर आपण अति वेळ करत राहिलो किंवा फार वेळ करत राहिलो तर हा शारीरिक थकवा आपल्याला निर्माण होतो. कारण शारीरिक श्रमाचं काम जर आपण फार काळ केलं तर त्याच्यामुळं शरीर अवयवांच्या स्नायूची काम करण्याची क्षमता जी आहे ही कमी होते. फार काळ शारीरिक श्रम करत राहिल्यामुळं किंवा अतिशारीरिक श्रमामुळं काय होतं, शरीर अवयव जे आहेत त्या शरीर अवयवांच्या स्नायूंची काम करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळं हा शारीरिक थकवा जो आहे हा शारीरिक थकवा जाणवतो. म्हणजे शरीर श्रम केल्यामुळं किंवा अतिश्रम केल्यामुळं हा शारीरिक थकवा जाणवतो आणि शारीरिक थकवा जाणवायला लागला की हळूहळू आपलं मन पण थकतं आणि मानसिक पण थकवा आपल्याला जाणवायला लागतो. तर अशा पद्धतीनं हा दुसरा प्रकार आहे शारीरिक थकवा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे, त्याचं नाव आहे मज्जातंतू विषयक थकवा. मज्जातंतू म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हे जे काही मज्जातंतू असतात त्यांनाही अनेक वेळा थकवा येतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, माणसाचं मन हे जे आहे की माणसाचं सुप्त मन म्हणजे माणसाच्या अंतर्गत एक सुप्त मन असतं की जे सुप्त मन अतिशय कार्यशील असतं, अतिशय कृतिशील असतं. कारण माणसाचं मन हे चंचल आहे, ते कधीही स्थिर नसतं, अतिशय कार्यशील कृतिशील असतं आणि त्यामुळं माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार, तर्क, अनुमान, भावना ह्या सारख्या काही ना काही त्याचा संघर्ष माणसाच्या मनामध्ये चालू असतो. आणि एकांतामध्ये जर आपण बसलेलो असेल तर ह्या भावना किंवा हे विचार तर फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतात आणि त्या मनामध्ये चालणारे विचार जे आहेत ते विचार किंवा भावना यांच्यामध्ये ते मन अतिशय कृतिशील असतं आणि त्या कार्यरतपणाच्या प्रक्रियेमुळं मन जे आहे किंवा मनाची जी शक्ती आहे ती शक्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होते आणि त्यामुळं आपल्याला थकवा किंवा नैराश्य जे आहे ते जाणवतं. बऱ्याच वेळेला मनामध्ये एक प्रकारचा जो मानसिक संघर्ष निर्माण झालेला असतो, हे करू का ते करू, म्हणजे मानसिक संघर्ष निर्माण झालेला असतो आणि त्यामुळं मन अतिशय थकतं. अशा वेळेस त्याला आपण मज्जातंतू विषयक थकवा असं म्हणतो. कारण मन चंचल असल्यामुळं मनामध्ये अनेक प्रकारचं कार्य चालू असतो, अनेक प्रकारचे विचार चालू असतात आणि त्या विचारामध्ये मनाची शक्ती जी आहे ही शक्ती खर्च होते आणि मनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष जेव्हा निर्माण होतात, ताणतणाव जेव्हा निर्माण होतात त्यावेळेस हा मज्जातंतू विषयक थकवा जो आहे हा मज्जातंतू विषयक थकवा आपल्याला जाणवतो. आणि मग त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे कंटाळा. म्हणजे थकवा हे या थकव्याचे 4 प्रकार आहेत. एक मानसिक थकवा, दुसरा आहे शारीरिक थकवा, तिसरा आहे मज्जातंतू विषयक थकवा आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे कंटाळा. आता मगाशी जसं मी म्हटलं की थकवा आणि कंटाळा हे शब्द जरी आपण एकाच अर्थानं जरी वापरत असलो तरी ते शब्द कसे आहेत, सारखे नाहीत. त्याच्यामध्ये थोडासा मूलभूत फरक आहे. तो मूलभूत फरक काय आहे बघा, तर थकवा हा शक्तीच्या वापराचा परिणाम आहे. म्हणजे आपण थकव्याचा अर्थ बघितला की थकवा कधी येतो, तर शरीर थकल्यामुळं किंवा शरीर अवयव थकल्यामुळं, मनाचे अवयव थकल्यामुळं शरीर थकवा येतो. कारण त्या ठिकाणी आपली जी शारीरिक शक्ती आहे, मानसिक शक्ती जी आहे याचा प्रचंड वापर तिथं झालेला असतो आणि ती क्षमता जर आपली कमी झाली, जर कमतरता आली तर काय होतो, थकवा येतो. मात्र कंटाळा तसा नाही. कंटाळा कशामुळे येतो, तर अपूर्ण शक्तीमुळे किंवा अयोग्यरित्या शक्ती घालवल्यामुळे येणारी थकव्याची भावना म्हणजे कंटाळा होय.
म्हणजे या ठिकाणी तुमची शारीरिक मानसिक शक्ती खर्च होत नाही, परंतु अपूर्ण शक्तीमुळं किंवा तुमची शक्ती अयोग्यरित्या वापरली गेली आणि त्यामुळं ही जी भावना निर्माण होते त्याला आपण कंटाळा असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, इथं एक उदाहरण दिलं की एखाद्याची वाट पाहणे. मग या ठिकाणी ती वाट पाहण्याची प्रक्रिया आपली मित्रांची असेल, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींची असेल किंवा प्रियकर प्रियसीची असेल, कुठल्याही प्रकारची वाट बघणं असेल. ही वाट, एखाद्या व्यक्तीची वाट बघणं ही फार कंटाळवाणी गोष्ट असते. कारण त्यानं आपल्याला वेळ दिलेला असतो की मी आज बरोबर सकाळी 10 वाजता तुमच्याकडे येणार आहे, आणि मग 10 वाजता तुमच्याकडे येणार आहे म्हटल्यानंतर आपण 9:45 वाजल्यापासूनच त्याची वाट बघायला सुरुवात करतो. कारण आपल्याला माहीत असतं की आता 9:45 वाजले, एक 10-15 मिनिटामध्ये तो आपल्याकडे येणार आहे. परंतु काही कारणास्तव तो जर 1 तासभर आलाच नाही, तर मग अगोदर 15 मिनिटापासून आपण त्याची वाट बघतोय, पुन्हा 1 तास जर तो आला नाही तर मग आपल्याला त्या ठिकाणी कंटाळा येतो. कारण आपली शक्ती काय झाली, विनाकारण खर्च झाली, अयोग्यरित्या खर्च झाली, आणि ती अयोग्यरित्या आपली शक्ती खर्च झाल्यामुळं कंटाळ्याची भावना येते. आपलं आता शरीर इथं थकलं नाही, परंतु आपली शक्ती जी आहे ती काय झाली, अयोग्यरित्या त्या ठिकाणी खर्च झाली किंवा अपूर्ण शक्ती त्या ठिकाणी आपली खर्च झाली, आणि त्यामुळे जी भावना येते ती असते थकव्याची भावना, कंटाळा जी आहे तो त्याला आपण कंटाळा असं म्हणतो. किंवा बऱ्याच वेळेला बघा आपल्याला असंही जाणवतं की एखादा शिक्षक आपल्याला जो कुठलाही विषय शिकवत असेल, तो शिक्षक वारंवार जर रोजच्या त्याच्या लेक्चरमध्ये जर 30 उदाहरणं जर सारखं आपल्याला देत राहिला तरी देखील आपल्याला कंटाळा वाटतो. काय रोज सर हेच सांगतात किंवा काय रोज सर हेच उदाहरणं देतात, मग आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की अयोग्य शक्ती, मग आपली खर्च शक्ती जी आहे ती शक्ती तिथं उगाच विनाकारण खर्च होते. कारण रोज तेच ऐकायचं असेल तर मग आपल्याला काय होतं, कंटाळा येतो. आणि म्हणून कंटाळा म्हणजे काय तर अपूर्ण शक्तीमुळं किंवा अयोग्यरित्या शक्ती घालवल्यामुळं येणारी थकव्याची भावना म्हणजे कंटाळा होय. आता शरीरातील ऊर्जा क्षय झाल्यामुळं शारीरिक थकवा येतो. म्हणजे शरीरातली ऊर्जा खर्च होते, आपली एनर्जी खर्च होते, त्यामुळं थकवा येतो. तर शरीरातील ऊर्जेचा अयोग्य वापर केल्यामुळं किंवा अपूर्ण वापर केल्यामुळं कंटाळा येतो. म्हणजे शक्ती पूर्ण वापरली तर थकवा येतो, मात्र अयोग्यरित्या त्या शक्तीचा उपयोग केला किंवा अपूर्णरित्या त्या शक्तीचा उपयोग केला तर मात्र कंटाळा येतो. म्हणजे अशा पद्धतीनं थकवा आणि कंटाळा या 2 गोष्टींमध्ये आपल्याला फरक जो आहे तो फरक या ठिकाणी समजला असेल. कारण थकवा आणि कंटाळा ह्या 2 गोष्टी जरी आपण सारख्याच अर्थानं वापरत असलो तरी देखील हा थोडासा इथं फरक आहे की थकवा म्हणजे शरीर श्रमामुळं किंवा शरीराच्या शक्ती खर्च झाल्यामुळं थकवा येतो, मात्र त्या शक्तीचा अपूर्ण उपयोग केला, अयोग्य उपयोग केला तर मात्र कंटाळा येतो. तर अशा पद्धतीनं हा थकवा आणि कंटाळा त्याचे थकव्याचे प्रकार आपण बघितले. त्यानंतर थकवा येण्याची लक्षणे नेमकी कोणती आहेत, काय नेमकं झाल्यानंतर आपण समजू शकतो की आपल्याला आता थकवा आलेला आहे. म्हणजे कुठली लक्षणं आहेत बघा. तर पहिलं लक्षण आहे त्याच्यातलं कार्य करण्याची क्षमता कमी होणे. म्हणजे व्यक्तीची कार्य करण्याची क्षमता कमी झाली की आपण आता ओळखून घ्यायचं की आपल्याला थकवा आलेला आहे. म्हणजे आपण जसं उल्लेख केला की एखादं काम आपण तासनतास जर तेच काम सातत्यानं करत राहिलो, 5, 6, 7, 8 तास एकच काम आपण करतोय, आणि एकच काम जर फार वेळ आपण करत राहिलो, सातत्यानं करत राहिलो, अखंडपणे करत राहिलो तर मात्र काय होतं, आपलं शरीर जे आहे ती शरीराची शक्ती त्या ठिकाणी वाया जाते आणि शरीराच्या शक्तीमध्ये कमतरता येते, क्षमतेमध्ये कमतरता येते. मग शरीर असेल किंवा मन असेल या दोघांचीही शक्ती खर्च झाल्यामुळं आपली कार्य करण्याची क्षमता आहे ती क्षमता कमी होते. आणि ही कार्य करण्याची क्षमता आपली कमी झाली की आपण ओळखून घ्यायचं की आता आपल्याला थकवा आलेला आहे. त्यानंतर कार्यामध्ये चुका होणे. कार्यात चुका होणे म्हणजे बऱ्याच वेळेला बघा आपण एकच काम जर अनेक तासनतास करत बसलो किंवा फार वेळ जर एकच काम आपण करत राहिलो तर मात्र त्या कार्यामध्ये हळूहळू चुका व्हायला लागतात. कारण फार वेळपर्यंत आपण ते कार्य करत बसलेलो असतो आणि मग फार वेळ कार्य केल्यामुळं काय होतं, आपली कार्य करण्याची क्षमता कमी होत जाते आणि मग त्या कार्यामध्ये त्या कामामध्ये आपल्या चुका व्हायला लागतात. आणि मग अशा पद्धतीनं जर त्या कामामध्ये आपल्या चुका व्हायला लागल्या की आपण ओळखून घ्यायचं की आता आपल्याला थकवा आलेला आहे, आपण तिथं थांबलं पाहिजे.
त्यानंतर तिसरं लक्षण आहे बघा, जांभया किंवा डुलक्या येणे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला अभ्यास करत असताना ही गोष्ट जाणवते बघा, की परीक्षा जवळ आली की आपण तासनतास अभ्यास करत बसतो. मग तिथं 1 तास झाला का 2 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले ते आपण बघत नाही, कारण परीक्षा जवळ आलेली असते आणि अभ्यास केल्याशिवाय पर्याय नसतो. मात्र हातात पुस्तक घेऊन तुम्ही किती वेळ वाचत राहिला, तासनतास वाचत राहिला, तर मात्र काय होतं, आपल्याला जांभळ्या यायला सुरुवात होतात, डुलक्या यायला सुरुवात होतात, झोप लागायला सुरुवात होते आणि मग आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आता आपल्याला थकवा आलेला आहे, आपण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे अवधानाचे विचलन होणे. अवधान किंवा लक्ष म्हणजे आपलं लक्ष विचलित व्हायला लागतं. एकच काम जर फार काळ आपण करत राहिलो तर त्या कामावर जे काही आपलं लक्ष दिलेलं असतं आपण ते लक्ष मग त्या ठिकाणी टिकू शकत नाही, कारण आपलं मन आणि शरीर दोन्ही थकलेलं असतं, त्यांची कार्य करण्याची क्षमता कमी झालेली असते आणि अशा वेळेस मग त्या गोष्टीवर, त्या कामावर आपण फार काळ लक्ष देऊ शकत नाही. आपलं लक्ष हळूहळू विचलित व्हायला लागतं, दुसरीकडे आपलं लक्ष जायला लागतं. त्यावेळेस आपण ओळखून घ्यायचं की आता आपल्याला थकवा आलेला आहे. त्यानंतर थकवा जाणवणं म्हणजे शरीर थकल्यासारखं आपल्याला जाणवायलाच लागतं. म्हणजे फार वेळ जर आपण एखादं काम केलं तर आपल्या शरीराची कार्य करण्याची क्षमता कमी होते आणि आता ते आपल्या शरीराला पण जाणवायला लागतं की आता आपण थांबलं पाहिजे, कुठंतरी बास केलं पाहिजे, कारण आता शरीर आपलं काम करू शकत नाही. म्हणजे तो थकवासुद्धा जाणवतो काही वेळेला आपल्याला की आपली क्षमता कमी झालेली आहे आणि आपल्याला आता एनर्जीची गरज आहे, असं आपलं शरीर आपल्याला सांगत असतं. अशा वेळेससुद्धा आपण ओळखून घ्यायचं की आपल्याला थकवा आलेला आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे कामातील उत्साह कमी होणे. म्हणजे एखादं काम तासनतास आपण करत राहिल्यामुळं किंवा वारंवार तेच काम आपण करत राहिलो तर काय होतो, त्या कामातला उत्साह कमी व्हायला लागतो, कारण फार वेळपर्यंत ते काम आपण करत असतो. आणि मग अशा वेळेस किंवा उभा राहून जर एखादं काम आपण फार वेळेस जर करत राहिलो तर आपल्याला वाटतं की आता त्या कामातला उत्साह कमी होतो ना, आता आपण आडवं पडलं पाहिजे, झोपलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. त्यावेळेससुद्धा आपल्या शरीराला थकवा आलेला आहे हे आपण ओळखून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत की या गोष्टी जर आपल्याला जाणवल्या तर आपण समजून घ्यायचं की आता आपल्याला थकवा आलेला आहे आणि आपण काम थोडंसं थांबवणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे मग थकव्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येऊ शकतात. काय उपाययोजना केल्यानंतर ही थकव्याची भावना आपली कमी होऊ शकते आणि परत आपण पुन्हा उत्साहानं कामाला लागू शकतो. तर हे उपाय कोणते आहेत बघा. पहिला उपाय आहे पूर्णपणे विश्रांती घेणं. म्हणजे थकवा घालवण्याचा सर्वात रामबाण उपाय ज्याला आपण म्हणतो तो रामबाण उपाय म्हणजे पूर्णपणे विश्रांती घेणं. कारण अति काम केल्यामुळं, अति शरीर श्रम केल्यामुळं, अति बौद्धिक कार्य केल्यामुळं काय होतं की आपलं शरीर थकतं, मन थकतं आणि अशा वेळेस आपण पूर्णपणे विश्रांती घेणं किंवा झोप घेणं किंवा आडवं पडून राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं मग तुम्ही आडवं पडून राहिला किंवा थोडा वेळ झोप घेतली, पूर्णपणे विश्रांती घेतली तर हा तुमचा थकवा जो आहे तो थकवा जातो आणि व्यक्ती झोपेतनं उठल्यानंतर पुन्हा फ्रेश होते, उत्साही होते, ताजीतवानी होते, तरतरीत होते आणि परत आपल्याला जे काही कार्य करायचं आहे त्या कार्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करते. तर पूर्ण विश्रांती घेणं हा महत्त्वाचं आहे. त्यानंतर कामात बदल करणे. कामात बदल करणे म्हणजे एखादं काम करून करून आपण फार थकलेलो असतो, एकच काम सातत्यानं तासनतास आपण ते करत राहिलेलो असतो आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, थकवा येतो. अशा वेळेस त्या कामामध्ये थोडासा बदल केला तरीसुद्धा आपली थकव्याची भावना ही जाऊ शकते. म्हणजे फार गुंतागुंतीचं क्लिष्ट काम आहे आणि ते फार वेळापर्यंत आपण करत राहिलेलो आहे, तर अशा वेळेस बघा तुम्ही एक 5-10 मिनटं तिथून उठला, जागेवरून उठला, इकडं तिकडं फिरला किंवा तुम्ही गाणे ऐकले 5-10 मिनटं, म्हणजे कामात थोडासा बदल केला, मनोरंजनात्मक कार्य तुम्ही जर केलं, हलकं काम जर तुम्ही केलं तर आपल्याला आलेला जो थकवा असतो तो थकवा आपला जातो आणि पुन्हा आपण काय होतो, ताजेतवाने होतो आणि परत काम करायला आपण फ्रेश त्या ठिकाणी होतो. पुढचा उपाय आहे प्रलोभनांचा उपयोग. प्रलोभन जे आहेत, आमिष दाखवणे ज्याला आपण म्हणतो, ते आमिष दाखवणे किंवा प्रलोभनं दाखवणं याच्यामुळं सुद्धा थकवा जाऊन लगेच व्यक्ती बघा काम करायला सुरुवात करते. आता कसं असतं तर हे एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये बघा तुम्ही त्या कंपनीला अर्जंटमध्ये एखादं काहीतरी काम करून पाहिजे असतं
आणि एका दिवसामध्ये ते काम होणं गरजेचं आहे. अशा वेळेस जर त्या व्यक्ती काम करून करून जर त्या ठिकाणी थकल्या तर मात्र त्या काम करू शकत नाहीत. मात्र तिथल्या मॅनेजरनं येऊन आपल्याला सांगितलं की तुम्ही हे काम जर आजच्या आज मला पूर्ण करून दिलं तर तुम्हाला मी एवढा बोनस देईल, म्हणजे एवढा बोनस देईल किंवा एवढे पैसे अधिकचे तुम्हाला दिले जातील, अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवलं, आमिष दाखवलं तर ते कर्मचारी बघा आलेल्या थकवा लगेच सोडून देतात आणि पुन्हा नव्या जोमानं काम करतात. म्हणजे अशा पद्धतीनं आमिष दाखवलं, प्रलोभन दाखवले, जादा पैशाचं आमिष जर आपण त्याला दाखवलं तर थकवा दूर होऊन लगेच काम तिथं चालू होतं. त्यानंतर पुढचा उपाय आहे पोषक आहार. म्हणजे थकवा आल्यानंतर किंवा थकवा येऊ नये म्हणून चांगल्या प्रकारचा पोषक आहार आपण घेणं गरजेचं आहे की ज्या पोषक आहारामध्ये फळे, भाज्या, स्निग्ध पदार्थ, नत्र पदार्थ या सर्वांचा समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे फळभाज्या आपण खाल्ली तर आपल्याला जो थकवा येणारा आहे तो थकवा येणार नाही. कारण पोषक आहार आपण जर घेतला तर थकव्याची भावना कमी होते. किंवा तरी त्याच्यामधून जर थकवा आला तर बघा बऱ्याच वेळेला आपण अनेक गोष्टी त्याच्यावर उपाय म्हणून करतो. काय घेतो? ग्लुकोजचं पाणी पितो. ग्लुकोजचं पाणी का पितो? तरतरी आली पाहिजे, थोडी ताजंतवानं आपल्याला वाटलं पाहिजे. किंवा लिंबू पाणी पितो. लिंबू पाणी पिल्यानं देखील तुमचा थकवा जाऊ शकतो. किंवा चहा पितो, कॉफी पितो, इलेक्ट्रॉलची पावडर पितो. म्हणजे अशा पद्धतीनं काही पेय आपल्याकडं निर्माण झालेली आहेत की ज्या पेयांचा उपयोग करून आपण थकव्याची भावना जी आहे ही भावना घालवू शकतो. म्हणजे अनेक फार काळ काम केल्यानंतर किंवा बराच वेळ अभ्यास केल्यानंतर बघा आपण म्हणतो की आता चहा प्यायला गेलं पाहिजे, नाही का, चहा घेतला पाहिजे, चहा पिला पाहिजे. तर ही चहा किंवा कॉफी पिण्याची जी भावना होते तेव्हा तो चहा कॉफी पिल्यानंतर परत आपण नव्यानं त्या कामाला सुरुवात करू शकतो. म्हणजे थकवा घालवण्यासाठी पोषक आहार घेणं किंवा ही पेय घेणं देखील गरजेचं आहे. पुढचं आहे सतत काम करण्याची सवयच लावून घ्यायची. म्हणजे आपल्या शरीराला सतत सातत्यानं अखंडपणे तासनतास काम करून घेण्याची सवयच लावून घ्यायची, म्हणजे थकवाच येणार नाही. बऱ्याच वेळेला बघा उदाहरणार्थ शास्त्रज्ञ लोक असतात, गायक असतात, लेखक असतात. बघा ते एकदा एखादा आर्टिकल लिहायला बसले, एखादी कविता लिहायला बसले तर ती पूर्ण झाल्याशिवाय उठतच नाही. मग त्याला 1 तास, 2 तास, 10 तास, 15 तास, दिवसभर लागू दे, ते अजिबात उठणार नाही. किंवा एखादा संशोधक एखादं संशोधन जर त्याने हाती घेतलेलं असेल तर त्या संशोधनामध्ये तो इतका दंग होतो की त्याला रात्रंदिवससुद्धा कळत नाही, जेवणसुद्धा कळत नाही, पाणी असेल ते पण तो लवकर पित नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपण सतत काम करत राहण्याची जर आपल्या मनाला सवय लावून घेतली, शरीराला सवय लावून घेतली तर थकव्याची भावनाच आपल्याला येणार नाही आणि थकवा पण येणार नाही. म्हणून सर्वात उत्तम उपाय काय की आपण आळशासारखं उगाच नेहमी पडून राहायचं किंवा काम न करताच तसंच राहायचं. तर ही आळशी वृत्ती सोडून आपल्या शरीराला आणि मनाला नेहमी सतत काम करण्याची सवय जर आपण लावली तर हा थकव्यावर असणारा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. म्हणून थकवा जर आला तर हे वेगवेगळे उपाय आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर शेवटचा मग मुद्दा याच्यातला तो म्हणजे थकवा आणि कंटाळा यांचं शैक्षणिक महत्त्व. म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं याला काय महत्त्व आहे किंवा कशा पद्धतीनं हा थकवा आणि कंटाळा येऊ नये किंवा थकवा आणि कंटाळा घालवण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे शिक्षणामध्ये. तर त्या इथं काही मुद्दे दिलेले आहेत बघा की वर्ग वातावरण अध्ययनासाठी पोषक बनवणे. म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गामध्ये आल्यानंतर फार काळ बसल्यावर थकवा आणि कंटाळा वाटू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर हे वर्ग वातावरण काय केलं पाहिजे? पोषक बनवलं पाहिजे. म्हणजे वर्गातलं वातावरण त्या बालकाच्या अध्ययनाला पोषक असलं पाहिजे. म्हणजेच काय की त्या वर्गामध्ये भरपूर उजेड असला पाहिजे, भरपूर हवा खेळती असली पाहिजे, वायुविजन अवस्था चांगली असली पाहिजे, लाईटची व्यवस्था चांगली असली पाहिजे. अशा पद्धतीने जर वातावरण असेल तर मग त्या विद्यार्थ्यांना नेहमी फ्रेश वातावरण तिथं असं दिसेल आणि कंटाळा किंवा थकवा येणार नाही. याच्या उलट तुम्ही काळोख्या एखाद्या खोलीमध्ये बसलाय, अंधाऱ्या खोलीमध्ये बसलाय, तिथं फार अस्वच्छता आहे, उजेड येत नाही, हवा येत नाही, दुर्गंध आहे, अशा प्रकारच्या वर्ग वातावरणामध्ये जर बसला तर मात्र आपल्याला निश्चित थकवा आणि कंटाळा येणार. आणि थकवा आणि कंटाळा येऊ नये म्हणून बघा अनेक ठिकाणी आपण शाळेमध्ये गेलो तर वर्गामध्ये आपल्याला अनेक प्रकारची चित्र लावलेले दिसतात, तक्ते लावलेले दिसतात किंवा नकाशे लावलेले असतात, म्हणी लिहिलेले असतात किंवा वाक्प्रचार लिहिलेले असतात, सुभाषित लिहिलेले असतात. हे सर्व कशासाठी केलेलं असतं
तर त्या वर्गामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याचं मन त्या वर्गात रमलं पाहिजे, त्याला तो वर्ग आकर्षक वाटला पाहिजे की त्या वर्गात आल्यानंतर जर आकर्षक त्याला वाटलं, मन प्रसन्न उत्साही जर झालं तरच त्याला थकवा आणि कंटाळा येणार नाही. नाहीतर मग थकवा कंटाळा आला तर मग त्याच्या अध्ययनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून वर्ग वातावरण त्याच्या अध्ययनासाठी पोषक ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं आहे वर्गातील बैठक व्यवस्था योग्य करणं. म्हणजे वर्गातली जी बैठक व्यवस्था आहे ती बैठक व्यवस्था सुद्धा चांगली जर नसेल तरीसुद्धा त्याचा अध्ययनावर वाईट परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून वर्गातील विद्यार्थ्यांची बसण्याची जी सुविधा आहे ती सुविधा आरोग्यदृष्ट्या योग्यच असली पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला बघा की सकाळ शिफ्ट आणि दुपार शिफ्टमध्ये सगळे वर्ग भरत असतात. अशा शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार न करताच त्या बेंचचा आकार असतो. मग एकतर लहान असतो किंवा एकतर मोठा असतो. लहान बेंचचा आकार असला तर मोठ्या मुलांना तिथं चांगल्यापणे बसता येत नाही आणि मोठा आकार असला तर लहान मुलांना तो अनकम्फर्टेबल असतो. म्हणजे त्या बेंचची व्यवस्था जी आहे ही बेंचची व्यवस्था विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास न होता त्यावर बसता आलं पाहिजे, अशा प्रकारची बेंचची अवस्था असली पाहिजे. त्याचबरोबर वर्गाची लांबी रुंदी एवढी असली पाहिजे की शेवटच्या बेंचवरच्या विद्यार्थ्याला सुद्धा समोर फळ्यावर लिहिलेलं स्पष्ट दिसलं पाहिजे. शिक्षक जे काही बोलतात ते स्पष्टपणे ऐकू आलं पाहिजे. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार आकारानुसार त्या वर्गाची रचना जर केलेली असेल, बैठक व्यवस्था जर केलेली असेल तर त्या वर्गात विद्यार्थ्यांना कंटाळा येणार नाही किंवा थकवा येणार नाही. मात्र त्याच्या उलट वातावरण असेल तर मात्र थकवा कंटाळा येऊ शकतो आणि अध्ययनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे वेळापत्रकाची रचना योग्य असणं. कारण आपण म्हणतो की वेळापत्रक हा शाळेचा आरसा असतो. वेळापत्रक हा शाळेचा आरसा आहे. कारण शाळेमध्ये काय चाललेलं आहे, कुठल्या वेळेला कुठली ॲक्टिव्हिटी चाललेली आहे हे आपल्याला कशावरून कळतं तर टाईम टेबलवरून कळतं, वेळापत्रकावरून कळतं. मात्र हे वेळापत्रक कसं असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे. म्हणजे अवघड विषयाचे तास जे आहेत हे अवघड विषयाचे तास तुम्ही शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच ठेवले तर विद्यार्थ्यांना पहिल्याच तासाला मग थकवा येणार किंवा कंटाळा येणार. किंवा शेवटच्या तासाला ठेवले तर आधीच 5, 6, 7 तास करून तो दमलेला असतो. पुन्हा शेवटच्या तासाला तुम्ही अवघड विषय जर ठेवला तर त्या तासाला त्याचं अवधान लागणारच नाही, लक्ष लागणारच नाही, थकवा कंटाळा त्याला तिथं येणार. म्हणून वेळापत्रकाची रचना करत असतानाच पहिले तास किंवा शेवटचे तास हे कठीण विषयाचे कधीच ठेवायचे नाहीत किंवा एकाच विषयाचे सलग 2-3 ताससुद्धा ठेवायचे नाही. कारण फार काळ जर तुम्ही तो एकच विषय अभ्यासत राहिला तरी पण आपल्याला थकवा कंटाळा आल्याशिवाय राहणार नाही. आणि बऱ्याच वेळेला एका दिवसामध्ये कमीत कमी 2 सुट्ट्या, मधली सुट्टी ज्याला आपण म्हणतो ती मधली सुट्टी 2 तरी असली पाहिजे, एक छोटी आणि मोठी. कारण फार काळ एकाच वर्गामध्ये बसून सुद्धा विद्यार्थ्यांना थकवा कंटाळा येतो. म्हणून त्यांना थोडंसं बाहेर काढणं सुद्धा गरजेचं आहे. मग छोटी सुट्टी आणि मोठी सुट्टी अशा 2 मधल्या विश्रांती जर आपण ठेवल्या तरीसुद्धा विद्यार्थ्यांना थकवा कंटाळा येणार नाही. म्हणजे वेळापत्रकाची रचना करत असताना अशा पद्धतीने जर आपण योग्य काळजी घेतली तर विद्यार्थी कंटाळणार नाहीत किंवा थकणार नाहीत. त्यानंतर पुढचं आहे अभ्यासेतर कार्यक्रमांचे नियोजन. इथं थोडासा शब्द चुकला आहे बघा. कार्यक्रमांचे आयोजन करणे म्हणजे एकच एक वर्गात बसून 24 तास किंवा 7-8 तास जी काही शाळा आहे वर्गात 4 भिंतीच्या आत बसूनच तुम्ही त्याच्यावर जर लेक्चरचा मारा करत राहिला तर तो विद्यार्थी कंटाळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं अधूनमधून काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासेतर उपक्रम राबवले पाहिजे. मग अनेक प्रकारच्या स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, खेळ किंवा क्रीडा स्पर्धा असतील. असे वेगवेगळे उपक्रम जर अधूनमधून आपण राबवले तर त्या विद्यार्थ्याला मग शारीरिक थकवा किंवा कंटाळा जाणवणार नाही. कारण एकच एक काम करण्याच्या ऐवजी कामामध्ये विविधता येते, कामात बदल होतो आणि त्यामुळं हा शारीरिक थकवा किंवा कंटाळा त्या ठिकाणी त्यांना येत नाही आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना पण वाव त्या ठिकाणी मिळतो आणि शाळेबद्दल किंवा शिक्षणाबद्दल त्यांना गोडी वाढते, आत्मविश्वास वाढतो, सहकार्याची भावना वाढते. अशा पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सहली असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, या सर्वांचं जर आपण आयोजन केलं तर विद्यार्थ्यांना थकवा कंटाळा येणार नाही. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे स्वाध्यायामध्ये विविधता आणणं. म्हणजे बऱ्याच वेळेला बघा स्वाध्याय म्हणजे गृहपाठ जो विद्यार्थ्यांना आपण देत असतो
त्याच्यामध्ये सुद्धा विविधता असली पाहिजे. एकच एक गृहपाठ, एकच एक स्वाध्याय तुम्ही दररोज जर विद्यार्थ्यांना द्यायला लागला तरीसुद्धा विद्यार्थी थकणार, कंटाळणार. कारण दररोज प्रत्येक विषयाचा स्वाध्याय जर दिला, म्हणजे 7-8 विषय जर असतील आणि 8 विषयाचा स्वाध्याय तुम्ही रोज जर त्या विद्यार्थ्यांना दिला तर जेवढा तास तो शाळेत अभ्यास करणार तेवढाच तास त्याला घरी अभ्यास करावा लागेल. म्हणून स्वाध्याय देत असताना सुद्धा त्याचं वेळापत्रक ठरलं पाहिजे की आज कुठल्या विषयाचा द्यायचा आहे, उद्या कुठल्या विषयाचा द्यायचा आहे, किंवा आठवड्यातून कमीत कमी 2-3 विषयांचा द्यायचा, पुढच्या आठवड्यात पुढच्या 2-3 विषयांचा द्यायचा. स्वाध्याय देत असताना सुद्धा फक्त सारखं प्रश्न उत्तरं लिहा असाच जर स्वाध्याय दिला तरीसुद्धा मुलं कंटाळतात, थकतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आणली पाहिजे. म्हणजे केवळ लिहायला न सांगता कधी प्रकल्प त्याला करायला सांगितला पाहिजे, कधी एखादं चित्र काढायला सांगितलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला सांगितली पाहिजे, एखाद्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करून आणायला सांगितली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जर विविधता आपण स्वाध्यायामध्ये आणली तर मग विद्यार्थ्यांना कंटाळा किंवा थकवा येणार नाही आणि ते गृहपाठ किंवा स्वाध्यायसुद्धा आनंदानं करू शकतील. आणि शेवटचा उपाय किंवा शैक्षणिक महत्त्व आहे ते म्हणजे भीती आणि चिंता दूर करणं. म्हणजे त्या वर्गामध्ये आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला काळजी, नैराश्य, भीती, चिंता, संघर्ष मनामध्ये अशा प्रकारचं कुठलंही वातावरण असता कामा नाही. लोकशाही वातावरण ज्याला आपण म्हणतो की सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं मत प्रकट करण्याची संधी तिथं असली पाहिजे. कुठलाही धाक, दपटशाही, दमदाटी त्या वर्गामध्ये असता कामा नाही. हुकुमशाहीनं जर तुम्ही त्या वर्गामध्ये रागवत राहिला सारखं विद्यार्थ्यांना तर मात्र त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते, धाक निर्माण होऊ शकतो, चिंता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं मग विद्यार्थ्यांना थकवा किंवा कंटाळा येऊ शकतो. त्यासाठी ही त्यांच्या मनातली भीती, चिंता दूर झाली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतील, स्पर्धा असतील, मनोरंजन असेल, सहल असेल, संगीत असेल, गायन असेल, कथाकथन असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, यासारख्या गोष्टींचं आयोजन केलं पाहिजे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं मन प्रसन्न, उत्साही राहावं आणि ते विद्यार्थी थकणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत आणि त्यांच्या अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम घडून येईल. तर अशा पद्धतीनं थकवा आणि कंटाळा यांचं शैक्षणिक महत्त्व जे आहे हे शैक्षणिक महत्त्व लक्षात घेऊन आपण जर वेगवेगळे उपक्रम राबवले, या गोष्टी लक्षात ठेवल्या तर विद्यार्थ्यांना थकवा आणि कंटाळा येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे 2 महत्त्वाचे घटक आहेत, थकवा आणि कंटाळा. तर थकवा आणि कंटाळा म्हणजे काय, थकव्याचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत, थकवा येण्याची लक्षणं कोणती आहेत, थकवा आल्यानंतर त्याच्यावर काय उपाययोजना करायची आणि शैक्षणिकदृष्ट्या थकवा आणि कंटाळा येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, या सर्वांचा अतिशय सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.